षटक क्रमांक पहिला हाताळलं आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त अवघ्या 5 आणि एक विकेट देखील संपादित केली असा प्रदीप ठरलाय या बाचा भारत मॅच. अगदी बाबू देखील मॅन ऑफ द मॅचच्या रेसमध्ये होता, पण गोलंदाजी करत असताना त्याचं एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना त्यानं 19 धावा बनवल्या, पण 21 धावा गोलंदाजी करत असताना देखील खर्च केल्या. पण प्रदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅटमधून तब्बल गोलंदाजी करत असताना अवघ्या धावा खर्च केल्या 5 आणि एक विकेट देखील संपादित केली असा प्रदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला प्रदीप, आपण या आपल्या मानाचा, आपल्या हक्काचा, आपल्या सन्मानाचा मान ऑफ द मॅच चा किताब आपण कलेक्ट करायचा आहे. मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय किसनजी गायकर साहेबांना विनंती असेल, किसनजी गायकर साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच प्रदीपला देणार आहोत. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. किसनजी गायकर साहेबांना विनंती असेल, साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. रुको जरा, सबर करो, यस कॅमेरावर फोकस करो. कॅमेराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे दृश्य कॅप्चर केलं जात आहे. व्हेरी वेल प्लेड प्रदीप, तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि आपल्या संघाला विजय देखील प्रस्थापित करून दिलाय. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बाल गोपाळा संघ इन ऍक्शन मध्ये आणि यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला साई एकविरा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या दोन टीमच्या दरम्यान ही मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि जशी मॅच ला सुरुवात तसं करूयात आवाजामध्ये परिवर्तन. मी तुर्ता थांबतोय, तुम्ही थांबू नका आणि या ऐकूयात आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सरांचा आवाज आणि या पाहूयात गायकर्स प्रीमियर लीग 2025. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे 12th मॅन चला प्लीज. दोन्ही टीमचे 12th मॅन. प्रत्येक टीमला हे सांगणं गरजेचं नाहीये. टॉस उडवल्याच्या नंतर टीम लागते त्यावेळी 12th मॅन कमीत कमी आपल्या स्कोररच्या बाजूला येणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ज्या टीमचा 12th मॅन पहिला बॉल पडण्याच्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल त्या टीमला पेनल्टी बसेल आणि दोन्ही टीमचं नसेल तर या सामन्याची षटके कमी होतील, हे लक्षात ठेवा. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय बालगोपाळ टीमची. गोदन आणि बच्ची, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणि एकविरा टीम कडून बाबू. यस स्टार्ट. ग्रीन सिग्नल ऑफिशियल. मॅचला होईल सुरुवात. बाबूचा पहिला बॉल सामना करेल तो मात्र गोदन. बाबू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, पहिला बॉल घेऊन येतोय. सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकर वरती गोदन आपण पाहतोय. काटक शरीर यष्टीचा बॅटर. फार चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. अगदी फर्स्ट स्लीप, त्याच्यानंतर फ्लाय स्लीप, त्याच्यानंतर एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण पाहतोय थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅन, त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर अगदी डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ, अशी प्लेयर जरूर पाहायला मिळतात. यावेळी मात्र जवळ मॅचकडे अगदी पहिला बॉल आला आहे. एकेरी धावसंख्येचा स्ट्राईक जरूर रोटेट केले. बच्ची आता स्ट्राईक वरती आहेत.
थरार क्रिकेटचा महाकुंभ मेळा अगदी आपण अनुभवत आहे गायकर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. यावेळी येतोय मात्र नो बॉल. येस, अगदी फिल्डिंग इन्स्ट्रक्शन चुकलं आणि इथे 12 प्लेयर मैदानात आहेत. नेक्स्ट बॉल फ्री हिट. अरे दादा एक तरी बाहेर या आता, का हे पण सांगू मीच. मी तेच म्हटलं फिल्डिंग इन्स्ट्रक्शन लॉंग ऑफ 2 वेळा आलं. ते बरोबर आहे, खेळून काही होणार नाही, प्रत्येक बॉल नोच पडेल. चांगली फिल्डिंग यावेळी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपात धाव धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप पर्यंत 3 या आकड्यावरती. पुन्हा नो. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 4 आकड्यावरती. एका अधिकृत बॉलची फेकी धावफलकावरती आपण पाहतोय. वाईडचा इशारा. अगदी नजर लागली का गोलंदाज असा प्रश्न निर्माण झालाय. कुठेतरी त्या काळ्या टिक्क्याची गरज आहे, परंतु इथे प्रयत्न चांगले होते, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दरम्यान एकेरी स्वरूपाती धाव 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 अधिकृत बॉलची फिकी क्रिकेटच्या जगतातलं ब्रह्मास्त्र आणि तदनंतर आपण पाहतोय ते वापरलं गेलं मैदानात. पुलर लाईन, पुलर लाईन, वाईट +1, वाईट +4 माफी असावी, म्हणजे इथे 5 धावा अतिरिक्त धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी बॉल जातोय 4 धावांसाठी चौकारात. चौकाराला चौकाराच्या मदतीने फार मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. डॉटची संगता केले. या प्रकारे कमबॅक गोलंदाजाला करावा लागेल. बाबू गोलंदाजी मार्कवर आहेत, परंतु इथे चांगली चित्त्याच्या चपळाईने फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या क्षणी पाहतोय आपण एकच धाव येईल. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार करायला गेलं तर 16 आकड्यावरती या धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. डायरेक्ट हिट करायचं होतं, जर झालं असतं तर मला वाटतं बरंच काही पाहायला मिळालं असतं, परंतु इथे नेम हुकलाय आणि आणखी एक धावा धावफलकावरती ऍड होतील. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. बरेच जण म्हणतात 17 आकडा म्हणजे खतरा, परंतु मी नक्की सांगेल की या 17 आकड्याने फार मोठं क्रिकेटच्या जगतातलं टीम इंडियाला वैभव निर्माण करून दिलं. अर्थातच जबरदस्त बॉलर म्हणून ज्यांची ओळख आहे, मी नेहमी सांगतो अनिल कुंबळे यांची ती बर्थ डेट आहे. इथे मात्र पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती टोटल जाऊन पोहोचलंय ती 17 आकड्यावरती. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. फार चांगली बॅटिंग यावेळी पाहायला मिळाली. कमॉन डीजे. खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाला श्री गणेश जरूर चालू झालाय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोधन नो +1. म्हणजे 2 अतिरिक्त धावा धावफलकावरती लागल्या जातील.
नेक्स्ट बॉल. अगदी एबीपी माझाची सगळ्यात मोठी टॅगलाईन पाहायला मिळाली, जिने प्रसिद्धी गाठली. उघडा डोळे बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट, बॅटरसाठी डबल सीट. पुन्हा नो बॉलचा इशारा. नो +1. दादा आधीच पगार कमी, त्यात महिनाभराचा खर्च कसा भागवायचा हाच प्रकार आहे. परतावं लागेल या बॅटरला. दादा रन पण सोडली, मी पण थोडा विसरलो होतो. असो, परंतु गोलंदाजाच्या लक्षात आलं होतं ते. चांगला फटका, फ्री हिटचा फायदा करून घेतला. कारण म्हणायला गेलं तर यावेळी येईल चौकार. गोधनच्या माठमधून या 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरसवली, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. इथे मात्र टॅप करून खेळले गेले होते बॅटर या बॉलला. शरीराचा वेध, चांगला बॉल अद्यापर्यंत पाहायला मिळालाय. कमबॅक करतोय गोलंदाज अशोक. अधिकृत 4 बॉलची फेकी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आउट ऑफ द पार्ट, बिग ब्लास्ट, OUT आउट. भेटी लागेल सुपर स्ट्रायकर्स आणि त्याच्या विरोधात स्पार्टन टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन. सो प्लीज या आपण टॉस करण्यासाठी. विवेक न्यू बॅटर. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय विवेकच्या बॅट मधून. एकेरी स्वरूपातली धाव जरूर येईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती येईल आणि एका धावेच्या मदतीने टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 9 धावा खर्च केला त्या गोलंदाज अशोकने. तदआधी पाहायला गेलं तर बाबूने 17 धावा खर्च केल्यात. टोटल यावेळी जाऊन पोहोचली ती मात्र 26 या आकड्यावरती. आणि न्यू बॉलर मैदानात दाखल होत आहे सचिन. प्रकाश प्रशांत. बाबू कोणी फिर बाबू पहिला केला होता ना तो. अभी बोला सचिन ने ओव्हर कर दिया बराबर. 2 ओव्हर हुआ. या बॉल वरती काय झालं? डॉट आहे का? सचिन अभी कोण आहे? नो +1. 2 धावा घ्या. नो +1. हे नो आहे ना. नो +1. जवळ मॅच कडे पुन्हा एकदा नो बॉलचा तरार पाहायला मिळालाय. इथे सुद्धा नो. अरे पॉपिंग क्रीज मध्ये तो सही सलामत आहे. चला पुन्हा एकदा नो बॉल. दादा अंडरआर्म क्रिकेटची ही खरी मजा आहे.
इथे हरणारा सामना जिंकला जातो, जिंकणारा सामना हरला जातो. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो. दादा मी आतापर्यंत नो बॉलची हॅट्रिक पाहिली नव्हती, झाली आज. हा हे बरोबर आहे. कोणी आवाज दिला? इथे धावा संख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. एकच अधिकृत बॉल आताची रन जी आली त्याच्यावरच. नो बॉल. पुन्हा एकदा वेस्ट साइडचा मारा. नो +1. कोणी मारलं होतं? पुन्हा एकदा नो. नो +4. 5 धावा अतिरिक्त. दादा मागून आवाज दिला होता संध्याकाळपर्यंत वर टाकत राहा. मला वाटते त्याचं त्यांनी बरोबर ऐकलंय. काय कॉन्फिडन्स आहे. सरळ ताकद आहे गोलंदाजा प्रशांत तुमच्यामध्ये. त्या ताकदीला का बॅकफुट वरती टाकताय माहित नाही, परंतु मी म्हणेल हिंदी मध्ये कहावत है, सीधी उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. 3 बॉल. चौथा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो एकेरी स्वरूपातली धाव. सांगायचं झालं तर चांगले बॉल समोररित्या फेकले तर बॅटरच्या बॅटमधून तितक्या धावा येत नाहीत, परंतु नो बॉल फेकून इथे एकच धाव येईल. पुन्हा एकदा नो बॉल. नो +1. फार सामना चुरशीचा आहे. आतापर्यंत बॉल किती फेकले टोटल पाहूयात. लांब लचक षटक चौकार आलाय. परंतु युवराजच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण आहे. चढवलाय चौकाराचा मारा आणि या चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेले आहे ते अद्यापपर्यंत 54 आकड्यावरती. इथे परतावा लागेल. विकेटचं पतन. विवेकच्या पारीचा अंत. पिंटू इथे एकच धाव कंप्लीट होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी हा सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पिंटूच्या बॅटमधून एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. इथे परतावा लागेल तर बॅटर बच्चीला. लीग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर आली होती. साबिर जाऊन पोहोचलेली होती 55 आकड्यावरती. 55. 2 पंजे.
चांगली फिल्डिंग यावेळी, परंतु ओव्हर थ्रो. दुसरी धाव कन्वर्ट केली गेली. आधीच धावसंख्येचा पाऊस आणि त्याच्यात आपण पाहतोय चुकांवर चुका केल्या जात आहेत. फिल्डिंग करणारी टीम आहे एकविरा. उचलून केले, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल वन बॉल चौकारात. टॅप करून केले, पटका चांगला सजला. 4 धावांच्या मदतीने टोटल धावून पोहोचले ती 61 आकड्यावरती. आता मात्र 62 धावा संख्येची गरज आहे. सामन्यामध्ये काय घडते काय बिघडते आपण सेकंड इनिंगला जरूर ऐकूयात, परंतु सर्वप्रथम जाऊया सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन टीमकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला. सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन टीम बघा, दोन्ही टीमचे कॅप्टन येत नसेल तर मॅच जरा पुढे सरकूयात आपण. सुपर स्ट्रायकर्स आलेत, स्पार्टन टीम. स्पार्टन कुठे आहेत? स्पार्टन टीम टॉस साठी या. गायकर सर, प्रत्येक टीमच्या कॅप्टनला तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं दिसत नाही आज. ते येणं अपेक्षित आहे. मध्यंतराला ज्याला त्याला क्रिकेटपटूला समजायला पाहिजे की मध्यंतराला आपला वेळ असतो तिथे टॉस केला जातो. जितके लवकर याल तितके लवकर सामने संपुष्टात येतील. समजू शकतो मी, कारण आज थोडं लेट झालं, पण उद्या बरोबर 9 वाजता बॉल पडेल. उद्या 9ला बॉल पडणार म्हणजे पडणार. आणि जी टीम लेट येईल तिला पॅनल्टी बसली जाईल. आज थोडा टेक्निकल इश्यू होता. पहिला दिवस असतो, टॉस करून घ्या. चला मामा या, आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन टीम यांच्यातली लढत. टॉस केला जाईल. टेल अँड हेड, छापा आणि काटा. सुपर स्ट्रायकर्स टॉस जिंकल, फिल्डिंग स्वीकारलाय. चला जरा स्पीडअप करा प्लीज. 62 धावा संख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली टीम आहे एकविरा जरूर पाहायला मिळते. चुका झाल्या फिल्डिंगच्या माध्यमातून, बॉलिंग अटॅक चुकला आणि तदनंतर मात्र धावा संख्येचा मोठा डोंगर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशील यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी युवराज आणि प्रशांत ज्यांनी गोलंदाजी केली होती शेवटच्या 2 षटकांमध्ये, ती जोडी सध्या मैदानावरती आहे. स्ट्रायकर एंडवरती युवराज, नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रशांत. सुशील चला. इथे हाताचा वापर नाही झाला, परंतु खेळाडूच्या कानाचा वापर जरूर झाला. बॉल जरूर आडला गेला, महत्वपूर्ण आहे. कारण म्हणायला गेलं तर सुटला असता तर 4 आल्या असत्या. यस, नो बॉलचा इशारा. नेक्स्ट बॉल फेट, नो बॉल. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाइड. वाइड चे मारने का अतिरिक्त बोनस. जे काम एकविराने केलं तेच काम बालगोपाल सध्या मैदानात करत आहे. असो, मॅचचा टायमिंग वाढलाय, त्यात काही फरक पडणार नाही. फटका चांगला होता, परंतु ब्लास्ट केलं. यावेळी इतका मोठा ब्लास्ट झाला की ओयूटीच्या स्वरूपात बॅटर होईल. इथे मला वाटते
फ्री हिटचा फायदा आहे. येस माफी असावी. येस येस अगोदरचा नो बॉल होता आणि त्यानंतर आलेले 2 वाईड. येस येस सर नो वॉक फ्री हिट कंटिन्यू राहणार. ही गोलंदाजाची चुकी असते वाईट फेकले ते, परंतु बॅटरचा नो बॉल फ्री हिट निघून जातो. इथे मात्र संधी निर्माण केली गेली आहे. इथे डॉट येईल. बॉल ग्राह्य झाले ते फक्त 2. या ठिकाणी वाईटचा इशारा. एक चावी आम्हाला सापडलेली आहे. जर कोणाची असेल त्यांनी ती ओळख पटवून घेऊन जायचंय. चावी गॅरंटेड तिजोरीची आहे. न्यायची नसेल तर कमीत कमी कपाट कोणाचं ते तरी सांगून जा. इथे एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले आहे 7 आकड्यावरती. 7 धावेच्या मदतीने धावसंख्येचा एक आलेख पाहायला मिळतोय. अगदी उतरती कळा लागली टीम आई एकवेळेला. इथे सुद्धा एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय अद्यापपर्यंत 5 बॉलचा तरार संपलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 1. हा सामना फार विलंब होतोय. गुड्डू गोलंदाजी मार्कवर. अगदी गुड्डू नावाप्रमाणे शरीरयष्टी आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चांगले फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळाले. एकाच धावेवरती रोखलं गेलंय. अगदी संत गती आता एकविराच्या धावफलकावरती आहे. मोठा कोणताही फटका अजून आलेला नाहीये. मराठीतला क्रिकेट मधला डायलॉग आहे, धर पकड कोंबडी पकड. परंतु मित्र आज शनिवारचा दिवस आहे. परत एकदा सांगून देतो, उद्या बाबा संकष्टी चतुर्थी आहे. उगाच विचार कराल वेगळाच. धावा जाऊन पोचला त्या तब्बल 17 आकड्यावरती. हा चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय रन मशीनचं कार्य करत असताना एकच धाव. फार चांगली बॅटिंग लाईन आहे. एक बॅटल जरूर लढलं गेलं मैदानात. कारण एकीकडे पाहतोय ना आपण, विकेट पडली नाही परंतु धावा सुद्धा आल्या नाहीयेत. हा बॉल वाईट, आउटसाइड द लेग स्टंप. आणखी एक. आता मात्र उशिरा का आहे ना मोठा फटका येतोय. इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते ती मात्र 22 या आकड्यावरती. फार पल्ला गाठायचा आहे, मोठा पल्ला आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर हा पल्ला सहजरित्या सोपा होऊ शकतो पुढच्या 2 ओव्हर मध्ये. तो एकविरा टीमला इथे चौकार आलाय. स्विच सीट वॉटर शॉट
अगदी लाजवाब फटका पाहायला मिळाला आहे. 9+4. कहे कहता रहे. ओव्हर कंप्लीट. सर एक बॉल बाकी असेल बहुतांशी. पहिला 9+1 आला, त्यानंतर 1, त्यानंतर चौकार, त्यानंतर 1, त्यानंतर चौकार, त्यानंतर 9+4, त्यानंतर डॉट. एक बॉल बाकी आहे सर. एक बॉल बाकी आहे, एक बॉल. अगदी कसे आमचं तंतोतंत उत्तर जुळलंय. अगदी लाईव्हची एक्सप्लेन केलंय मी. करू का परत एकदा? 2 डॉट आहेत का? डॉट एकच आलाय सर. शेवट. चला ओव्हर कंप्लीट. ठीक आहे. अजून एक ही नाही, ही 5वी मॅच चालू आहे. अजून सुपर स्ट्रायकर आणि स्पार्टनची मॅच आहे. 3 ओव्हर करायला लागतील तुम्हाला. काय होती? 4च मॅच खेळायची ना आपल्याला. 5 आहेत पुढच्या 5 होती. टोटल 11 मॅच होतील आज. मग 11 मधली आत्ताशी 5वी मॅच चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बच्ची. बंबा वाइड. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाइड. वाइडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. आउट अँड स्विंग बॉल. फिंगर रोल केले जात आहेत. व्हॉट अ शॉट. कोई असा केला की समोरच्यांनी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे. अशी परिस्थिती आणा की जिंकणारा सामना त्याच्या घशातून काढला पाहिजे आणि हरणारा सामना आपण जिंकला पाहिजे. इतकी फटका जरूर सजलाय. बॉल पुन्हा एकदा जातोय बाहेर. बिग ब्लास्ट पाहायला मिळतंय. सातत्यपूर्ण आहे एकविरा टीम. अगदी म्हटलं जात आहे ना की ओरमच्या मैदानावरती आम्ही म्हणतो की षटकार आल्याच्या नंतर हॅमर स्ट्रोक, परंतु इथे हातोडा हातात जरूर घेतलाय आणि या हातोड्यांनी मोठमोठी फटकी मारण्याचा प्रयत्न आहे. फ्री हिट. चांगला बॉल. फार चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. आता मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अगदी घाई केली सध्या एकविरा टीम. फक्त आता सामन्यामध्ये पाहायला गेलं तर औपचारिकता शिल्लक राहते की काय
हा प्रश्न निर्माण झालाय. सचिन न्यू बॅटर. इथे 4 धावा येतील. इथे षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. दादा आता असं म्हटलं जातं ना की मी मगाशी म्हटलं ओरमच्या मैदानावरती या धावा शक्य होत्या परंतु आता अशक्य आहेत. कारण जर नो बॉल आले तर मात्र काहीचं सामन्याचं गणित बिघडू शकतं. कारण क्रिकेटमध्ये अंडरमच्या मैदानावरती बॉक्स क्रिकेटमध्ये घडतं. कारण सातत्यपूर्ण आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं ज्या गोलंदाजाने सातत्यपूर्ण चुका केल्या, नो बॉल फेकले. सेकंड इनिंगला पण गोलंदाज सुशीर आला, त्याने सुद्धा त्याच चुका केल्या. परंतु इथे या चुका जर या गोलंदाजाकडून घडल्या तर या सामन्याच्या धावसंख्येपर्यंत एकविरा टीम पोहोचू शकते. परंतु पाहूया काय घडतंय. कारण मी म्हटलं ना की अशक्यला शक्य करायची वेळ आता गोलंदाजावरतीच आहे. बॅटरचं भविष्य आता गोलंदाजाच्या जीवावर आधारित. हम तो डुबेंगे सनम तुझे भी लेकर असा प्रकार सध्या मैदानात आहे. दोन्ही बंधू आहेत का? दोन्ही बॅटर आपण पाहतोय बंधूंची जोडी आहे. ट्रिपलाची दांडी गोल फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. इतका स्पीड होता की जरूर मित्र म्हणजे प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. प्रॉपर टायमिंग असतं तर ब्लास्ट सुद्धा पाहायला मिळाला असता या बॉलवरती. परंतु घडलं वेगळं. त्रिपलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळी परतावं लागेल या ही विकेटला. विकेट नंबर 4 बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानात शुभम. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 34 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय 4 बॉल 28 ची गरज आहे. इथे सुद्धा एकच धावेला. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव आहे. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. इथे येतील 4 धावा. औपचारिकता शिल्लक या सामन्यामधली. बालगोपाल टीम इथे बाजी जरूर मारली. संपूर्ण सामना क्लोज होता त्याला ओपन केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पकड मजबूत आणि विजयाची नांदी. चला शेवटची मॅच पहिल्या फेरीतल्या आपल्या भेटीला येईल. सुपर स्ट्रायकर्स वर्सेस स्पार्टन टीम. फार मोठ्या फरकाने मॅच बालगोपाल टीमने जिंकली. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. नाही एकवीर आपलं गोड गोड कौतुक या स्पर्धेदरम्यान. सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन टीम चला त्वरित आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आणि मॅन ऑफ द मॅच किताब गोज टू आदरणीय सुनीलजी लोंढे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुनीलजी लोंढे सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.